जय भवानी इथेच राहतात का? तुम्हाला त्यांच्याकडे जायचंय का? हो हो, मला त्यांच्याशी काम. बरं बरं, अहो या ना जरा, एक मिनिट बसा ना जरा, पाणी हो. वगैरे घ्या ना, मग पुढे जा. हो हो, हा? धन्यवाद. या, या. अरे वेदिका, अरे खुर्च्यावर बळा जरा. काय आज अचानक भवानींकडे काय विशेष काम? नाही, सहज त्यांना भेटायचं होतं म्हणून आलो. बरं. अरे वेदिका जरा पाणी आण बळा पाहुण्यांना. घे, पाणी. हुशार आहे हा, लगेच पाणी वगैरे. होय ना, शाळेत जाते आपल्याच गावातल्या. एवढं काय तुम्हाला भवानींकडे जायचंय का? हो, मला थोडं काम आहे त्यांच्याकडे. बरं बरं, चहा घ्याल का थोडं? नाही नको. घेतलं असता थोडस. नाही नको, राहू दे, धन्यवाद. अरे वेदिका, जरा बाळा एवढं तांबा घेऊन जा बाळा. हे घ्या. अरे हे काय, तुम्ही तर चक्क तंबाखू मळताय. मग काय झालं हो? या तंबाखूचे ना सगळे दुष्परिणाम मला माहित आहेत. अगदी तोंडाचा कॅन्सर होतो बरं का, हे तुम्हाला घशाचा कॅन्सर होतो. आणि एवढंच नव्हे तर जगामध्ये एका मिनिटाला 8 माणसं मृत्युमुखी पडतात. सगळं मला माहित आहे. यापेक्षा अजून वेगळं काय होणार आहे ते सांगा. अहो, पण एवढं सगळं माहित असताना तरी खाताय. काय हरकत आहे खायला? आणि मला सांगा, हा तंबाखू तुमच्या मुलाने खाल्ला तर? अरे देवा, हे माझ्या लक्षातच आलं नाही. अहो गाववाले, जर तुमचा मुलगा व्यसनाधीन झाला तर, आणि या तंबाखूच्या व्यसनेच्या आहारी जाऊन त्याने आपलं आयुष्य बर्बाद केलं तर? आयुष्यभर एवढे कष्ट केले आणि ते मुलं आणि कुटुंबच उद्ध्वस्त होणार असेल तर? खरं आहे तुमचं म्हणणं. पाहुणे, हे पहा, ही आजपासून मी तंबाखू सोडली. गाववाले, यापुढे तंबाखू मुक्तीचा आनंद घेत आयुष्य आनंदाने जगा आणि सुखाने राहा बरं का. अगदी नक्की नक्की. धन्यवाद. आज तुमच्यामुळे माझी तंबाखू सुटली. आज तुम्हाला भवानींकडे जायचं ना? हो हो हे बघा, इकडून असे डाव्या हाताला जा, आणि तिथं समोर जे दिसतंय ना तेच भवानींचं घर आहे. हो हो, धन्यवाद.